गाड्या दिवस आज सकाळी प्रभाग क्रमांक 1 मध्ये मुकेश भाऊ बळगुजर यांच्या घराला अत्यंत भीषण आग लागली। त्यानंतर वार्डाचे मेंबर नगरसेवक संजीव गायकवाड व भरतप्पा पाटील यांना फोन करून काही माहिती देण्यात आली। त्यानंतर तात्काळ इथे आपल्या फायर ब्रिगेडची व्यवस्था करण्यात आली, परंतु आग इतकी भीषण होती की कोणत्याही प्रकारे आग थांबण्याच्या तयारीत नव्हती। पण शेजारी पाजारी लोकांनी सुद्धा घरातल्या पाण्याचा वापर करून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला। कालच बोदवड जिनिंग अँड प्रेसिंग जयमाता जिनिंगचे मालक गोपाल गंगाधरी यांच्याकडे मुकेश भाऊ कामाला आहेत। त्यांनी 1,62,000 रुपये अशी कॅश काल दुपारी त्यांच्याकडनं आणली। ती कॅश सुद्धा या आगीमध्ये भस्म झाली। घरामध्ये कोणत्याच प्रकारचे उपक्रम असो की भांडीकुंडी असो, ज्वारी धान्य धुन्य कपाशी वगैरे सर्व पूर्ण नाश झाला। त्यामुळे हा मुकेश बळगुजर यांचा परिवार अत्यंत भयभीत झाला आहे। मी तहसीलदार अनिल वाणी यांना फोन करून सर्व माहिती दिलेली आहे। कृपया करून शासनाने यांना तात्काळ मदत करून यांच्या पाठीशी उभं राहावं ही मी गावकऱ्यातर्फे व ग्रामस्थातर्फे नम्र विनंती करतो। मी बोदवड शहरातील उद्योजक असो किंवा ग्रामस्थ, फुलनी पाकडी सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्व पक्षीय लोकांनी याच्यामध्ये भाग घेऊन या मुकेश बळगुजर व त्यांच्या कुटुंबाला सहारा दिला पाहिजे। मी माझ्या वतीने 2100 रुपये सर्वप्रथम त्यांना तात्काळ देतोय। त्याकडे फायर ब्रिगेडची मोटरसायकल आल्यामुळे त्या गाडीनं या बराच फायदा झालेला आहे व नगरपंचायतच्या कर्मचारी व त्यांनी सर्व सहकार्य म्हणून केल्यामुळे आग लवकरच आटोक्यात आलेली आहे। ही जी आग आज लागली त्या आगीचा पंचनामे लवकरात लवकर करून शासनामार्फत आमदार साहेबांशी बोलून त्यांना लवकरात लवकर कशी मदत मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे। यात सर्वपक्षीय लोक इथं उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून एक सर्व मदत आम्ही त्यांना 100% करू। माझं नाव मुकेश दयाराम बळगुजर। मी आग लागली तेव्हा मी बाहेर होतो, मला मुलानं फोन लावला, मग मी तिथून लगेच आलो इथं आणि गाडीवाल्यांना त्यांना फोन लावला। साधारण किती नुकसान झालेलं आढळून तुमच्या घरात? दादा मी संपूर्ण जिनिंग म्हणून 1,62,000 रुपये आणलेले होते। मला प्लॉट घ्यायचा होता ढोरायच्या करता, पण ते सगळे तिच्यात जाऊन खाक झाले। काही आमचे थोडेफार होते पैसे ते बी गेले। दाना काही ज्वारी बाजरी कपडे रस्ते जे बी होते समजा भांडे कुंडे सगळ्याकडे हे झाले। माझं नाव मुनाफ अब्दुल रऊफ, मी फायरमॅन ड्रायव्हर हो। मला भरत मामाचा फोन आलेला होता की इथं फायर झालेला आहे। मी इथं 5 मिनिटाच्या आत हजर झालेलो आहे फायर ब्रिगेड घेऊन। इथं आग एकदम आठवड्यात आणली। माझा मोबाईल नंबर आहे 9049 68 77 89। आज इथं आमचे मुकेश भाऊ बळगुजर यांच्या घराला होऊन त्यांच्या घरातलं जेवढं जीवनावश्यक वस्तू, नगदी मुद्देमाल आणि शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्र हे त्या स्फोटामध्ये जळून खाक झाले आहे। तरी ते आज त्यांचं जे होतं ते पण पूर्ण संपून गेलेलं आहे। तरी त्यांच्या कुटुंबात आम्ही बळगुजर समाजाच्या वतीने आमच्या परीने आम्ही जे काय होणार ते आम्ही मदत करू आणि आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या कानावर टाकून त्यांना शासकीय मदत तात्काळ मिळण्याबद्दल आम्ही आमदार साहेबाकडून पाठपुरावा करून तहसीलदार साहेब, सीओ साहेब व सन्मान्य पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून पंचनामा करून तात्काळ मदत व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहे। बोदवड शहरातील गच्ची ताब्याच्या घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर। प्रधानमंत्री आवास योजनेतील 214 युनिट असलेला प्रकल्प। 2 रूम किचन, 3 रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने, 5 एकरात पसरलेला भव्य प्रकल्प। या योजनेची मुदत फक्त 31 डिसेंबर 2024 पर्यंतच आहे। आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि 2,50,000ची सबसिडी आणि हो 5% मुद्रांक शुल्क सुद्धा माफ। प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी। आजच या, पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर करा।